जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ दुर्गुणाचा वळ पहावेना जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ दुर्गुणाचा बळ पहावेना सद्गुणाची देवा वाढो ऐसी कळ. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आणि ब्लॉग स्टार्ट केलेला आहे मी सकाळी नाही बोलू शकत, 10-10:30 वाजलेत, कारण की एडिट करताना वेळ लागतो, अपलोड होताना वेळ लागतो. पण आता वायफाय घेतलं त्यामुळे जास्त वेळ नाही लागत आहे. सो खाली आता बघूया खाली काय सगळे करतायत. आणि ब्रेकफास्ट भूक लागली आहे आणि मजा येते. जसं की तुम्हाला माहिती आहे, हॅपी ट्रिप जो आहे अबोनीनी ट्रिप काढलेली आहे फुकेट, क्रॅबी आणि बँकॉकची. इकडे डिस्प्लेवर नंबर दिसत असेल, जाऊन तिथे क्लिक करा किंवा डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला डायरेक्ट लिंक दिली आहे व्हॉट्सअपची, तिथे जाऊन तुम्ही क्लिक करा आणि तुमची सीट आत्ताच रिझर्व करून घ्या, जो महाग होण्याच्या आधी. सो चलो आता घरात काय करताय तुम्ही. नंदलाल, गुड मॉर्निंग. नंदलाल, गुड मॉर्निंग. कला काय ए गुड मॉर्निंग तर कर. इकडे गुड मॉर्निंग कर. इकडे गुड मॉर्निंग कर. मॉर्निंग कर बाबाला. एवढे हात थंड झालेत, पण अंगावर घ्यायला नको रात्रभर. आणि सामनेवाली खिडकी में ये सीन है. सकाळपासून जेवण करायचंय बाहेर. तेच बोलते डाळ करताना पप्पा असते. ब्रेकफास्ट मध्ये काय, व्हॉट इज दिस? ब्रेकफास्ट नाही का अजून झालंय? मला दिला तरी चालेल हलवा. पण दुसरं कशात बघायचंय? कर्टन सिलेक्शन चालू आहे. मामा आलाय. कर्टन जेवढे पण आपल्या घरातले कर्टन मामा तूच लावलेत ना. सोफा कर्टन मामानेच सगळं केलंय. आणि सोफ्याची तर एक गंमत आहे की आमचं जेव्हा लग्न फिक्स होणार होतं, तर जेव्हा हिच्या घरातले माझ्या इथे येणार होते, 2 दिवसात दादा बोला 2 दिवसात आपल्याला सोफा, कारण की खालचा घर रेडी नव्हता केला तेव्हा पूर्ण. सो 2 दिवसात करायचं होतं. मामानी एका रात्रीत ते रेडी केलं, दुसऱ्या दिवशी आणून लावलेलं. एवढा फास्ट केलेलं. पण हा हे पण चालेल, पण ह्याच्यात डार्क पाहिजे, कारण की बेडरूम डार्क आहे ना आमची. शारूची आई, शारूची आई. याला शारूची आई लाजते. तू काय आज पोपटीला येशील ना? डायरेक्ट नको, साजगावच्या जत्रेला ना जायचं. बांगडे केले तुम्ही? केरळला गेलतो आपण. नाही बोलला. बांगड्यांचं आम्हाला नाही केलं. मी बोललो त्याला घे. काय बोलला? आता तुमच्या बांगड्या दिसल्यावरती आम्हाला नाही वाटते. आम्हाला नको आमच्या बांगड्यांचं आवड नाही. आम्हाला बांगड्या नाही केले तर आम्हाला नको बांगड्या. बांगड्या केल्यावरती आम्ही करू. असं काय करते? गाणी मोठी आहे. मग तुम्हाला पिंक कलर पाहिजे का वेगळा? हे भारी आहे ना. हे भारी वाटलं एकदम. पडदा कसला भारी वाटलं त्याला. आजच्या जेवणात पनीर, चवळी बटाटा आणि वरण भात. कुठे जायचं चाचूला सांग. तिकडे बाबन दिवसभर. चल भात आणू ना. मला काय घ्यायचंय? कुकर धुणाऱ्याला घेऊ का? आणि आज सगळी मंडळी आमच्या इथे लंचसाठी आहे, पण लंच व्हेज आहे. कारण माहीत नाही काय, पण लंच व्हेज आहे. त्याच्यानंतर आम्ही सगळे फार्म हाऊसवर जाणार आहोत. हे लोक येणार आहेत असे बोलतायत आता, पण माहीत नाही येतील की नाही. पण तिकडे पोपटी आणि सगळ्याचं प्लॅन बनवायचं आहे, तर
फार्म हाऊसवर जाणार आहे. काय माहित नाही, आता विचारूया आपण. फार्म हाऊसवर येणार आहे का? ए फार्म हाऊसवर येणार आहे? फार्म हाऊसवर सगळे रेडी आहेत का? जाग रेडी आहे का? मैं जिधर जाएगा उधर वो आएगी. ए सुरा नाइस हेयर स्टाइल हा सुरा. हा विच ब्युटी पार्लर. सो नदीवरच्या खूप जुन्या आठवणी आहेत. आम्ही जेव्हा गावात जायचो तेव्हा इकडे समोर जे बंधारा बांधलेला आहे, इकडे हा वाला जो बंधारा आहे, इकडे पाणी खोल आहे आणि आम्ही तिकडे मस्त पोहायला जायचो. मजा यायची, सगळे कझिन एकसाथ. तेव्हा आम्ही कॉलेज डेज होतो, त्यामुळे काय विषय नव्हता, मजा यायची. मी ॲक्च्युली स्विमिंग या नदीमध्ये शिकलो, त्याच्यानंतर दुसरीकडे. गावात आल्यानंतर स्कूटीवर फिरण्याची मजा वेगळी आहे. आणि रोशन शेठ आमच्या आता घेऊन चाललेत मला. एक आर्टिफिशियल पॉन्ड बनवला आहे आम्ही. तो पॉन्ड, त्या पॉन्डमध्ये फिश टाकलेत आमच्या सो ते फिश आम्ही आता बघू, हे जाऊन गळवतो आणि मग घेऊन येतो. सो हा छोटासा एक काय म्हणतात त्याला, आमच्या भाषेत काय म्हणतात, नाही खोमट कुक्कुटपालन केलेलं आहे आमच्या काकांनी. खाली कडकनाथ आहे. आणि कडकनाथ, इकडे कडकनाथ आहे. बघ कडकनाथ 2 आहेत. चला अशा रीतीने हे पण घे बाई फिशला. आपण लागेल मोठा मासा आता 5 किलोचा लगेच उतरतो. आणि आजचे आमचे काय म्हणतात त्याला, इथं पेंट आहे. रांदे आहेत. मयूर शेट्टी बोल. रांदे इन मराठी आणि शेफ इन इंग्लिश. राई घ्यायची का? तडका मारला इथं. अरे नाही वाल आला अजून. चला काय इथे कधीचा बांधलाय बाप्पा पैसे. हा ना बाप्पा, असंच बांधलेला. हा ऍक्च्युली गोडाऊन म्हणून बांधलाय तो. पहिले पण लोक शेपळे बरोबर असायचे शेतात. आता पण सगळे खाल्ले बांधत नाही संपला होतो. पण ते उतार आहे. असा एक छोटासा पॉन्ड बनवला आमच्या काकांनी आणि त्याच्यामध्ये टाकलेले फिश. चांगली जागा आहे. तिथून जायला पाहिजे होता. हे इथून ना, तिथून चला, तिथून चांगला आहे. त्या साईडून आहे रोड चांगला. पहिला उपक्रम आम्ही राबवलेला आहे इथं. आता एक पहिला मासा ना, पहिली जाळी लावायचा. बघूया मयूर शेटला आमच्या मिळतोय का. आणि बघायची भूमिका घेणार आमचे 2 जण. फेविस्टिक लाव. फेविस्टिकला ऍड करू आपण. अरे घर लाव ना, हे नाही का? अरे जागा नाही तर. आमच्या घरातला शेतकरी पुत्र बघा. चला सुरुवात करा. लावा. बघा मयूर ये लगेच निघतील. तुझी साडी आणू का? काल पण गेला सगळा. कन्नडीत बोललो पडशील बघ. खाली रुतत चाललायस तू. आला बा आला. बघू जवळ घ्या. दगड गावलाय. काय टाकला तुम्ही? अर्ध्यात कधी टाक. गेले 1 तास झाला. एकच मासा मयूरला फक्त लागलाय आणि इथं सगळे फक्त गल ओढाओढीत चालू आहे प्रोग्राम.
आणि आम्हाला जमत नाही म्हणून आमचे नाना पण आले तिथं. पण नानांनी पण बघायची भूमिका घेतली दादासारखी. त्यामुळे बघू अजून 10 मिनटं, काय जर मिळालं तर ठीक, नाही तर मग आपलं जायचं मार्केटला आणि घेऊन यायचं. 5 वाजता भेटेल असं याचं म्हणणं आहे. शाळा सुटेल का? नदी लागून एकच मासा भेटलाय, बाकी काय आम्हाला काय भेटलं नाही. बाकीचे गेले चिकन मटन आणायला आणि आम्ही निघालो होतो फार्म हाऊसवर पहिले दोघे. बाकी दादा आणि वैभव गेलेत सामान आणायला. मयूर पण काय आणायला गेलाय. पण आज सगळी फॅमिली येणार आहे पूर्ण. नाना नानी आई पप्पा परत फाल्गुनी चेतना सगळे 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 दीपा. बघायला मजा येईल. आणि दादाने काहीतरी चेंजेस केले तिथे फार्म हाऊसवर. तू गेलेली काय केलंय? सगळं गवत बिवत काहीच नाही. एक नंबर काम केलेलं आहे. आणि जाऊन आता तुम्हाला पण दाखवतो काय काय केलंय. आणि अजून खूप साऱ्या तिथे चेंजेस करायचे आहेत. दादा त्याच्यासाठीच गावात आला एवढा दिवस की इकडच्या इकडे थांबून तो सगळ्या गोष्टी करेल रेडी. बघू काय काय करतो. चला. ग्रीन आहे ना? किंगफिशर आहे वाटतं मला. किती भरपूर आहेत पण ते. आणि भाऊन तो बंद केला. बरं थोडासा क्लीन वाटतोय ना. बस समोरचा स्क्रीन मला पाहिजे होता. मस्त केलं. सो आम्ही पहिले येऊन इकडे तयारी चालू केली आहे. शिवताई भांडे आवरते आणि मी मडके आमचे पोपटीचे रेडी करते. सो काम करून टाकल्यानंतर पोपटीचा मडकं त्याचा पाला आणून ठेवला आहे आणि आम्ही मस्त इथे दोघे चायनीज भेळ खातो. पब्लिक येईपर्यंत सगळं रेडी करून ठेवलं आहे मी. असं पाहिजे ना वातावरण. एसी नाही काय नाही. त्याला आंघोळ करून पाठवून बस बस राहू द्या इथंच. आमची गाडी काढायची ना काढायची ती गाडी. सो अजून लाईटचा प्रॉब्लेम सॉल्व नाही झाला. सो आम्ही तोपर्यंत जनरेटर आणि हॅलोजन वगैरे आणलंय आणि इथे तयारी केलेली आहे. कांदा पण नाही कापू शकत. तुला कामाप्रमाणे आम्ही यावर्षी सुद्धा पोपटीचं आयोजन केलेलं आहे आणि पोपटीचा रांध्या मी आहे. रांध्या म्हणजे शेफ. सो इथे पोपटी रेडी झालेली आहे. म्हणजे मी पूर्ण याच्या आतमध्ये टाकलं आहे. पोपटीला सगळ्यात पहिला म्हणजे हा पाला लागतो जो फक्त थंडीच्या दिवशी येतो. आणि वालाच्या शेंगा, चिकन पण टाकलं आहे, कॉर्न पण आहे, बटाटा आणि अंडे. हे भाई इथे दाखव. इसके अंदर दिखाओ. ये सब दिख रहा है आपको. ओके. फुल गवत बिवत पेंडा. पोपटी रेडी झालेली आहे. रेडी म्हणजे मडकं भरून ठेवलेलं आहे, पाटी जमा केलेत, पेंडा जमा केलाय. आता आग लावायचीच फक्त होती. याच्यासाठी बाजूला लावायची की जेव्हा आपण आग लावतो ही पाटी जळतात आणि तेवढी हीट त्या मडक्याच्या जवळ राहते, थंड होत नाही जरी आपली आग संपली तरी. आणि ती चांगली शिजते जे काही चिकन आणि काय ज्या गोष्टी आतमध्ये आपण टाकलेल्या असतात ना. आम्ही लास्ट इयर व्हेज पण केलेली आणि नॉनव्हेज तर खूप साऱ्या केल्या. आणि आमच्या पार्टीमध्ये अजून ॲडिशन म्हणजे तंदुरी. अख्खा खोकावाला माणूस आहे आमचा हा.
सांगा पण नको आपल्याला. शेंगा पण आतमध्ये टाकायचे त्याच्यात. मग बटाटे शेंगा बटाटा नाहीये. हे पहिल्यांदा आयटम होतं पण शी अंडे होतं मी एक्स्ट्रा जबरदस्ती त्याच्यात टाकले बा अंडा आणि मका. आमच्या पार्टीमध्ये रंगत नाही. आमच्या पार्टीमध्ये अजून कॉन्ट्रीब्युशन करायला पिशव्या घेऊन आलेले आहेत दोघी पण. भांडी आणलेत भांडे इथे ठेवायला का फार्म हाऊसवर ठेवायला? हा गुड जॉब. करायचं ना. भात आणलाय भात आणलाय. येते कोण अजून घरातला त्याच्यावर आता आवाज नाही. लहान सिग्नल आहे तिकडे पुढं बंद केली असेल डोंगरीवर सिग्नल तो ह्याच्यासाठी दिला असेल नाही तुला सांगू ना आता मटन भाकरी. हिमालयात आलेली आमची नानी. अरे कच्ची आहे ती. बघत होती शिजलाय का. सो आम्ही एक बारीकसा उपक्रम केलेला की ही टाकलेली केळीच्या पानात पण ती नाही शिजली म्हणून आम्हाला असं त्याच्यावर आता ठेवायला लागले. आणि आमची मंडळी इथं जेवायला बसलीत बघा. अरे नडी घेतली का नडी? तेच बोललो नडी महागडे नडी महागडे. अरे वाड्या पण आहे का वाड्या? हो देते देते टाक. करू का रे? हो बिंदा. पहिला पोपटीला अरे देते थांब इथे घासते याचा व्हिडिओ मध्ये येते. होय महाराजा. अरे अरे महादेव. हो मेन शॉटला त्या वहिनी बाहेर गेला तिथे. काय रे तू अशी करते मुद्दाम करते ना? पत्रावली टाकले का? पत्रावली बस का बाई धुवून तो खराब असेल. बंद झाली. नको अंडा त्याला cut करायचं तरी. पडला पडला बंद झाली. आणि हिने ही लाईट चालूच ठेवलेली गाडीत का तर गाडीतला पण दिसायला. सगळ्या गाड्या निघालेल्या आहेत. मजा आली ना आज? मस्त मजा आली. हं? सगळे आलेले. फक्त रोशन नव्हता. रोशन घरी ती लहान असल्यामुळे तो आला नाही. पण सगळे आलेले. हे बघ सगळ्या गाड्या निघाल्यात कशा. आणि एकदा जर का लाईट आली ना तर अजून मजा येणार आहे लाईट आल्यावर. कारण की आता लाईटचं थोडंसं काम चालू आहे. ती येईपर्यंत आम्हाला तर जनरेटरवर चालवायला लागते सगळं काम. आणि जनरेटर आम्हाला दिलेला राजाभाऊ शतशः आभारी आहेत आम्ही दुर्गे फॅमिली पूर्ण तुला. जनरेटर हॅलोजन सगळ्या ज्या लाईटी प्रोव्हाइड केलेल्या त्यांनी केलेल्या आहे. इवन पोपटीला लागणारी फाटी पण त्यांनी प्रोव्हाइड केली. सो भेटूया पुढच्या पार्टीला पोपटी पार्टीला. पहिली पोपटी होती थोडीशी मडका नवीन असल्यामुळे थोडाफार जम्बलिंग झाली पण ठीक आहे ना. पण पोपटी बनवलेली कोणी? हां स्वतः.
क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी